नमस्कार बालमित्रांनो, आज आपण वळतोय पुढच्या पाठाकडे। आज थोडा गद्य आणि पद्यापेक्षा थोडा वेगळा भाग आपण घेतोय आणि तो म्हणजे स्थूल वाचन। तुम्हा सर्वांच्या कृतीपत्रिकेत स्थूल वाचनावरती पण प्रश्न असतात। मग हे स्थूल वाचन नेमकं काय प्रकार असतो यावरती खूप प्रश्न नसतात का? असतात, पण खूप मोठे प्रश्न नसतात। तुम्हाला ते स्वतः वाचून स्वतः आकलन करून त्याचा आस्वाद घ्यायचा आणि त्यात कुठला विचार मांडला आहे, नेमकं काय सांगितलं आहे हे तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या उत्तराच्या रूपात तुम्हाला ते लिहायचं आहे। ह्या स्थूल वाचनाच्या खूप खोलात तुम्हाला शिरायचं नाही आहे, पण जे काही वाचायचं आहे, जे काही आकलन करून घ्यायचं आहे, आत्मसात करून घ्यायचं आहे, ते मात्र फार महत्त्वाचं असतं। तुमच्यासाठी पहिलं स्थूल वाचन आज मी घेऊन आले, ते आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर। बालसाहित्यिका म्हणजे ज्यांनी लहान मुलांसाठी आपलं लेखन केलेलं आहे अशा लेखिका, आणि त्या आहेत गिरिजा कीर। आणि ह्यांच्याबद्दल ज्यांनी लिहिलं आहे त्या या पाठाच्या लेखिका आहेत, त्या आहेत डॉक्टर विजया वाड। विजया वाड ह्या या पाठाच्या लेखिका, यांच्याबद्दल मी तुम्हाला आधी थोडक्यात सांगते। एक गंमत अशी आहे, परिचय सांगण्यापूर्वी सांगते, गंमत अशी आहे की या बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्याबद्दल दुसऱ्या एका बालसाहित्यिकेने हे लिहिलेलं आहे। खरं म्हणजे एकाच क्षेत्रात असलेल्या लोकांबद्दल चांगलं बोलणं फारसं आपल्याला आढळत नाही, पण डॉक्टर विजया वाड या बालसाहित्यिका स्वतः आहेत। त्यांनी दुसऱ्या एका बालसाहित्यिकेच्या साहित्यावरती प्रकाश टाकण्याचं काम या पाठातून केलं आहे। प्रकाश टाकण्याचं काम म्हणण्यापेक्षा एक रसास्वाद त्यांनी आपल्याला करून दिलेला आहे। कशाचा? तर बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा। मग कथा असू दे, कादंबरी असू दे, कविता असू दे किंवा बालनाटिका असू दे, या सर्वांचा या पाठातून आपल्याला परिचय करून दिलाय, तो रसास्वादाच्या अनुषंगाने। आता रसास्वाद म्हणजे काय हे आपण पुढे बघणारच आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला डॉक्टर विजया वाड ज्यांनी हा पाठ लिहिलेला आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगते। ह्या अजूनही प्रसिद्ध बालसाहित्यिका आहेत। त्यांनी बालांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी, कुमारांसाठी म्हणजे टीनेजर्स मुलांसाठी त्यांनी कथा लिहिल्या आहेत, कादंबऱ्या लिहिल्या आहेत, नाटिका तर प्रचंड प्रमाणात केल्या। 2005 पासून सतत 9 वर्ष त्या विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या। 2007 साली त्यांना बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला। त्या मुळात शिक्षिकाच, त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील बरेच उपक्रम केलेले आहेत। विश्वकोश लोकाभिमुख करण्यासाठी म्हणजे लोकांच्या पुढे आणण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेत। त्यांनी केलेल्या या कार्यासाठी शासनाने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील केलेलं आहे। मग या बालसाहित्यिकेने, आता गिरिजा कीर या बालसाहित्यिकेबद्दल काय लिहिलं आहे ते आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी गिरिजा कीर या कोण आहेत हे आपण बघायला हवं। मागील पिढीतील म्हणजे जवळपास 30-40 वर्षापूर्वीच्या ह्या लेखिका, एक लोकप्रिय लेखिका, प्रसन्न, ज्यांचं वाचन, ज्यांचं लेखन आपण वाचल्यावरती आपल्याला प्रसन्न वाटेल असं आणि प्रासादिक, अगदी मनाला आनंद होईल, सहज आपल्याला अतिशय मोहून टाकणारं असं अशा लेखनाची त्यांची शैली असलेल्या या गिरिजा कीर कथाकथन शैलीसाठी प्रसिद्ध आहे। त्यांनी दैनिकातून, नियतकालिकातून विपुल लेखन केलेलं आहे। आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर सादर केलेले त्यांचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय झालेले आहेत। मानवतावादी मूल्ये म्हणजे माणुसकीवर आधारित, मानवतेवर आधारित, मानवाशी संबंधित आधारित जे काही मूल्य आहेत त्या सर्वांचा परिचय आपल्याला त्यांच्या लेखनातून होतो नव्हे, तोच त्यांच्या लेखनाचा गाभा आहे। सामाजिक वातावरण निकोप म्हणजे त्यात कुठलाही राग लोभ नाही आणि सौहार्दपूर्ण असावं,
हृदयातून असावं असा त्यांचा दृष्टिकोन असतो आणि तो त्यांच्या लेखनातून आपल्याला सारखा जाणवतो आणि तोच नेमका भाग आपल्याला डॉक्टर विजया वाड यांनी यांच्या साहित्यातून या स्थूल वाचनाच्या रूपाने आपल्यासमोर या पाठातून आणलेला आहे. एक रसास्वादाच्या अनुषंगाने हा पाठ लिहिलेला आहे असं मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं. त्या मुलांनो, रसास्वाद म्हणजे नेमकं काय? तुम्ही समीक्षा शब्द ऐकलाय? हा मोठ्यांचा भाग असतो, संशोधनाच्या पुढे भाग असतो. समीक्षा केली जाते एखाद्या साहित्य प्रकाराची. बरं, मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगते. तुम्ही टी व्हीवर एखादा कार्यक्रम बघता, अगदी लहान मुलांचा असू दे किंवा मोठ्या माणसांचा असू दे, कुठलाही कार्यक्रम बघता किंवा एखादं छानसं पुस्तक बघता, वाचता किंवा टी व्हीवर किंवा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघता, हो ना? मग त्यावेळी ती कलाकृती तुम्हाला खूप आवडलेली असते किंवा एखादी कलाकृती तुम्हाला आवडलेलीही नसते. मग तुम्ही घरी येता आणि ते सगळ्यांना किती कसं सांगू आणि किती चांगल्या प्रकारे सांगू असं तुम्हाला होऊ लागतं. तुम्ही छान त्याचं वर्णन करून सांगता, त्यातलं काय चांगलं आहे काय वाईट आहे सगळं असं आनंदाने तुम्ही सांगता, कारण तुम्ही ती कलाकृतीचा तुम्ही आस्वाद घेतलेला असतो. ती तुमच्या हृदयापर्यंत पोचलेली असते, ती तुम्हाला आवडते आणि म्हणूनच तुम्ही ती का आवडली हे तुमच्या शब्दात तुम्ही इतरांना सांगता, कारण त्या इतरांनीही ती कलाकृती बघावी, त्याचा आस्वाद घ्यावा हा तुमचा एक उद्देश असतो. बरोबर ना? मग साहित्य प्रकाराचंही तसंच असतं. एखादा साहित्य प्रकार म्हणजे कथा असू दे, कादंबरी असू दे, तर तो मानवाशी किती संबंधित आहे किंवा तो समाजाच्या किती जवळ जाणार आहे हे बघितलं जातं एका शास्त्रीय आणि चिकित्सक दृष्टिकोनातून. किंवा त्यामध्ये असलेली भाषाशैली, त्यामध्ये असलेले पात्र, त्यामध्ये असलेले प्रसंग, त्यामध्ये आलेले सगळे मूल्य, जीवनविषयक मूल्य ह्याचा सांगोपांग विचार केला जातो समीक्षेमध्ये. मग कविता असेल तर मग कवितेचा आशय, त्याचं विचार सौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य कसं आहे ते बघितलं जातं, त्यात मागचा उद्देश बघितला जातो, त्यात आलेले अलंकार, कुठला रस आहे हे बघितलं जातं. यासोबतच भाषाशैलीचाही विचार केला जातो. मग कथा असो, कादंबरी असो, कविता असो, तसंच नाटक आहे. प्रसंग उभे करताना लेखकाने कुठले तंत्र वापरले, लेखकाने नेमकं काय विचार डोक्यात ठेवून कुठला संदेश समाजासाठी यातून दिला गेला, ह्या सगळ्यांचा असा सांगोपांग विचार समीक्षेमध्ये केला जातो. पण ही समीक्षा एक अभ्यासपूर्ण, चिकित्सकपूर्ण या मार्गाने केली जाते. पण जेव्हा एखाद्या साहित्यकृतीला आपण अगदी आनंदासाठी बघतो, वाचतो, त्याचा आस्वाद घेतो. आता तुम्हाला सांगू, आस्वाद घेणं म्हणजे काय? आपल्यासमोर आईने गोड शिऱ्याची बशी आणून ठेवली आणि आपण कसं झालंय म्हणून बघताना काय करतो, अगदी थोडासा घेतो, त्याचा जिभेच्या पहिल्या टोकावरती लावून बघतो आणि वा काय मस्त झालाय म्हणून आईला लगेच प्रतिक्रिया पण देतो. त्यालाच म्हणतात आस्वाद घेणं. अगदी खूप आतमध्ये काही तो शिरा शिरलेला नाही आहे, पोटात गेलेला नाही आहे, पण तरी तो किती छान झालाय आपण एका छोट्याशा कृतीतून सांगतो. अगदी तसंच एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असतो, त्याला म्हणतात रसास्वाद. फक्त त्यातील रसाचा, त्यातील आनंदाचा आपण फक्त आस्वाद घ्यायचा, त्याला रिचवायचं, पचवायचं, ते नंतर ती समीक्षा. मग या रसास्वादाच्या अनुषंगाने डॉक्टर विजया वाड यांनी आपल्याला गिरिजा खेर यांच्या बालसाहित्यांचा परिचय अशाच रसास्वादातून आपल्याला करून दिलेला आहे. तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लक्ष वेधलं आहे आपल्याकडे, आपलं लक्ष वेधलं आहे बालनाटिकांकडे, म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेल्या छोट्या छोट्या नाटिका, नाटुकले. त्यांनी काही उल्लेख केला आहे की आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, गेले गेले, अशा बालनाटिका त्यांनी 9 ते 12 या वयोगटातल्या मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. मग नीला राणीचा दरबार, मी कोण होणार या नाटिका पण बालवर्गासाठी आहेत. कोणी लिहिलं आहे? गिरिजा खेर यांनी. कोण सांगतंय आपल्याला? डॉक्टर विजया वाड. मला बालवर्गासाठी असलेल्या, मला म्हणजे विजया वाड यांना बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटले असं त्या म्हणतात, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. की मोठ्यांसाठी लिहितात, कुमारांसाठी, तरुणांसाठी लिहिलं जातं, पण लहान मुलांसाठी मात्र फारसं कोणी लिहत नाही असं म्हटलं जातं. म्हणून गिरिजा खेर यांच्याबद्दल काय म्हणतात माहिती आहे का, की काही साहित्यिक लोक ही
वलयांकित असतात, म्हणजे त्यांच्या नावापुढे असं प्रसिद्धीचं वलय असतं, प्रसिद्धी असते, पण आपल्या हृदयात मात्र ते नसतात. पण या गिरिजा कीर अशा लेखिका आहेत की त्या वलयांकित तर आहेतच, सुप्रसिद्ध तर आहेतच, पण त्या आपल्या हृदयात सुद्धा असतात. आपल्याच नव्हे, त्यांचं साहित्य जो जो वाचेल त्यांच्या हृदयात त्यांना स्थान मिळतं. म्हणून आपल्या परिचयातच एक सुंदर वाक्य दिलं आहे की गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे. आणि विजया वाड यांना देखील तसंच वाटतं. म्हणून त्या म्हणतात की पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटकं साथच देतात. मग त्यांनी एक उल्लेख केलेलं एक सुंदरसं नाटक आहे, ते आहे एक अर्ज आहे बाप्पा. बाप्पा म्हणजे गणपती. गणपतीला एक अर्ज करतात. अर्ज करण्याचं काय कारण असावं? बघा, मुलांना बाप्पाला गणपतीला काही कोणाच्या तक्रारी करायच्या असतात. आता लहान मुलं कोणाच्या तक्रारी करतात? एकतर आईची किंवा बाबांची. या तक्रारी करताना त्या बाप्पाला काय म्हणतात, कसं सांगतात, मग तिथे बाप्पाचं रूप घेऊन बाकीची पात्र कशी येतात आणि मग ते बाप्पा काय म्हणतात, हे मुलांच्या असं मनातलं सगळं काही त्या बालनाटिकेत आलेलं आहे. खूप सुंदर आहे. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात ही घडणारी गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आणि अशा वेळी ही छोटी मुलं काय करतात, विचार विनिमय करत असतात आणि मग आपले तक्रार असते त्यांना. आई बाबा शेजारी असं मोठे लोक त्यांना रागवतात, बॉसिंग करतात. बॉसिंग म्हणजे असं वर्चस्व गाजवतात, ते त्यांना सहन होत नाही. मग हे सांगणार कोणाला? बाप्पाला. हां, आणि मग सुरू होतं, मग देव प्रसन्न होईल असं त्यांना वाटतं, मग देवाला सांगायचं. म्हणून मग देवाला एक अर्ज लिहायचा आणि इथेच सगळे मुलं मग लेखन लिहितात. आणि या अर्ज केलेल्या या तक्रारीच्या हे जे काही लिहितात ना मुलं, ते जे नाटकात मांडलेलं आहे ना, खूप सुंदर तक्रारी मांडल्या आहेत लेखिकेने, असं विजया वाड म्हणतात आपल्याला. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळाली पाहिजे, ती आई देत नाही ना मुलांना, मुलीला. तसं एखादी बर्फ का गोला खायची इच्छा होते, आई खाऊ देत नाही. मग ते भेळ कशी खायला मिळायला हवी. मधू, भाऊ, विनया ही सगळी मित्रमंडळी मग बाप्पाचं रूप घेऊन येतात. मग बाप्पा कदाचित आशीर्वाद वगैरे देत असेल, एकमेकाशी भांडतात. असं छान छान लहान मुलांच्या विश्वातले प्रसंग त्या नाटकात आहे. असं म्हणतात की मोजक्याच पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षक म्हणजे लहान मुलं जी बघणारी असतात नाटकं, त्यांची मनं जिंकणे ही अतिशय अवघड काम आहे. पण गिरिजा कीर या मात्र ती गोष्ट, अवघड गोष्ट अगदी लीलया पेलतात. लीलया म्हणजे अगदी सहजपणे. मग आता अन्य साहित्यकृतींचा त्यांनी परिचय आपल्याला करून दिला आहे की चरित्र, की त्यांची चरित्र खूप आवडतात विजया वाड यांना. का बरं? कारण प्रत्येक चरित्रात एक महत्त्वाचा विचार मांडलेला असतो, तो अतिशय समाजासाठी आणि आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मग आणखी दुसरं वैशिष्ट्य काय आहे त्यांचे चरित्रलेखन? बरं, चरित्रलेखन म्हणजे काय कळलं का तुम्हाला? चरित्रलेखन म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तींच्या आयुष्यावर लिहिणं, त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर लिहिणं, त्यांच्या व्यक्तिरेखेवर लिहिणं, त्यांच्या कार्यावर लिहिणं, संपूर्ण जीवनपट आपल्यापुढे लेखनातून उभा करणं म्हणजे चरित्रलेखन. मग मुलांना पचेल, रुचेल आणि डायरेक्ट हृदयाला हात घालेल अशी भाषा गिरिजा कीर यांची असते. आणखी महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती इतरांनी करावी अशी प्रेरणा देण्याची शक्ती या गिरिजा कीर यांच्या लेखनातून आपल्याला आढळते. खूप छान छान अगदी एक खूप सुंदर वाक्य दिलेलं आहे बघा, की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांवरचं आहे की प्रजेला पुत्रवत मानून, पुत्रवत म्हणजे मुलासारखं मानून, अपार, अनलिमिटेड, अपार म्हणजे पार करून गेलेलं, ज्याला मर्यादा नसलेलं, अमर्याद आपण म्हणू शकतो, असीम असा दुसरा अजून एक शब्द त्याला आहे. असं सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. दीपस्तंभ काय करतो? समुद्र किनाऱ्यावरती एक मोठं लाईट हाऊस असतं, खूप वरती एक विजेचा दिवा असतो इलेक्ट्रिकचा, आणि तो सगळीकडे प्रकाश फेकत असतो. कशासाठी असतो तो दीपस्तंभ? अंधारात, कारण समुद्रामध्ये लाईट कुठून येणार ना, समुद्रात जिकडे तिकडे काळोखाचं साम्राज्य असतं. आणि अशा वेळी रात्रीच्या वेळेला जहाज, जे प्रवास करणारे जहाज असतात, त्यांना किनारा कुठे आहे, बंदर कुठे आहे हे दिसावं म्हणून तो लाईट
तिथे उंच खांबावरती तो एक लाईट असतो, त्याला लाईट हाऊस म्हणतात आणि मराठीतच त्याला म्हणतात दीपस्तंभ. तो या जहाजांना दिशा सांगतो, किनारा कुठे आहे ते सांगतो. दीपस्तंभासारखा अचल, म्हणजे तो हालचाल करत नाही पण निश्चल उभा असतो. तशाच या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांनी आपल्या प्रजेला असं दीपस्तंभासारखं काम करून दाखवलं. त्यांनी आपल्या प्रजेला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे, म्हणून त्यांना दीपस्तंभाची उपमा दिली आहे. आणखीन दुसरी उपमा दिलेली आहे की त्यांचं जीवन गंगा जळासारखं निर्मळ. निर्मळ म्हणजे शुद्ध, मळ नसलेला निर्मळ. त्यांचं जीवन असं गंगेसारखं पवित्र, शुद्ध, निर्मळ होतं. सुंदर वाक्य लिहिलं आहे ना विजया वाड यांनी. हां, हेच चरित्रलेखन अशा प्रकारे आपण बघत बघत पुढे एक नवीन आयाम त्यांनी चरित्रलेखनाला दिलेला आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणखीन एक खूप सुंदर साहित्य प्रकाराचा आपल्याला विजया वाड यांनी परिचय करून दिला आहे, तो म्हणजे गिरिजागिरी यांच्या कथा. खूप सुंदर कथा तिथे दिलेल्या आहे. एका कथेचा मात्र त्या उल्लेख करतात, गोष्ट एका माणसाची. तू सावित्री हो हा तो कथा संग्रह आहे. त्यात एकूण 8 कथा आहे. कोणाच्या? गिरिजागिरी यांच्या. त्यातली एक गोष्ट इथे उद्धृत केलेली आहे, ती आहे गोष्ट एका माणसाची. ही कथा नितांत सुंदर आहे, आपल्यासाठी खूप समर्पक आहे, आपल्याला एक मोठी शिकवण देणारी ही एक कथा आहे मुलांनो. बघा, मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. त्याची आई आजारी असते, तिच्या पोटात गाठी झाल्याचं डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरं वाटेल असं डॉक्टर त्याला सांगतात. पण त्यासाठी पैसे आवश्यक असतात. मग तो काय करतो मधू? त्याच्या हाती उपाय नसतो, तो गरीब असतो ना, त्याच्या घरी एवढे पैसे नसतात आईच्या ऑपरेशनसाठी. तो एका माणसाचं पाकिट मारतो. तसं वाईटच काम करतो, पण आईसाठी तो पाकिट मारतो, कारण त्याच्या जो पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, किती असतात माहिती आहे? तब्बल 2000. पण सोबत एक चिठ्ठी पण असते. तो ती चिठ्ठी वाचतो. त्यात काय लिहिलं असते बघा, प्रिय आनंदा, मी तुला सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता वगैरे दिलेला असतो. एका मोठ्या भावाने लहान भावाला लिहिलेलं आहे छोटंसं 2 ओळीचं चिठ्ठी, की त्याच्या आईसाठी, आईच्या उपचारासाठी हे 2000 रुपये मी पाठवतोय. खर्च म्हणजे ते पण तेवढेच गरीब असतात, कारण तो येत नाही मोठा भाऊ आईला उपचार करायला, फक्त पैसे पाठवतो. कारण तो जर आला तर पुन्हा तेवढे तिकिटीचे रुपये खर्च होतील, म्हणून तेवढेच वाचतील, तेवढेच मी परत आईच्या उपचारासाठी पाठवू शकेल असं त्याचं म्हणणं असतं. या मधूला ते वाचल्यानंतर वाईट वाटतं. त्याचे डोळे उघडतात. डोळे उघडणे म्हणजे जाणीव होणे. आपण झोपलेलो असतो म्हणजे आपल्याला काही कळत नाही, तो काय चुकीचं करतो हे त्याला कळत नव्हतं. आणि डोळे उघडणे म्हणजे एकदम जाग येणे. त्याला एकदम जाग आलेली, मी काय करतोय? तो पत्ता शोधत शोधत त्या माणसाकडे जातो आणि त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात हे त्याला कळतं. मधू मी काय चुकीचं करत होतं हे त्याला सांगतो, आपल्या कृत्याची कबुली देतो, माफी मागतो. पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. काय म्हणतो? का बरं परत करतो माहिती आहे का? कारण त्याची आई आधीच मरण पावलेली असते. आजच आई गेल्याची तार झाली, आता मी या पैशाचं काय करू? अरे माझ्या आईच्या उपचारासाठी नाही तर कमीत कमी तुझ्या आईच्या उपचारासाठी होईल बघ, मला असा आनंद मिळेल. माझी आई नाही बरी करू शकलो नाही. जर मधून हे पैसे नसते तर त्याची आई पण वाचली असते. मोठ्या मनाचे दर्शन. चिडला नाही तो भाऊ, तो मनुष्य चिडला नाही मधूवर, रागवलं नाही की तू माझे 2000 रुपये चोरलेस आणि माझी आई त्याच्यामुळे मरण पावली असं तो म्हणू शकला नाही. उलट म्हणाला, माझी आई गेली तर गेली, पण या पैशाने तू तुझ्या आईचा उपचार कर, तुझ्या आईला बरं कर. तुझी आई बरी झाली ना तर मला माझ्या आईला बरं केल्याचा आनंद मला मिळेल. एवढ्या मोठ्या मनाचं दर्शन या कथेतून आपल्याला मिळतं. ही एक मोठी समाजासाठी शिकवणच नाही का? सुंदर. आणखी एक कथा आपल्याला तिथे आहे, फुलं फुलवणारा म्हातारा. या कथेत खूप चमत्कारिक असले तरी ही एक मूळची जपानी कथा आहे आणि या जपानी भाषेचा अनुवाद यांनी केलेला आहे, गिरिजागिरी यांनी केलेला आहे. आणखीन त्यांनी सांगितलं आहे विजया वाड यांनी त्यांच्या बालकादंबऱ्या, मोठ्या कादंबऱ्या म्हणजे मोठी कथा, दीर्घ कथा, त्याला अनेक उपकथा असतात. हा वेगळा प्रकार आहे साहित्याचा. झंप्या द ग्रेट, खरोखरीच ग्रेट आहे गिरिजाबाईंचा झंप्या.
एक कादंबरी आहे झंप्या द ग्रेट. आणि झंप्या त्यात एक बघा, हे सगळं साहित्य कोणासाठी आहे? कुमारांसाठी. तर त्यामुळे नाव पण त्यातलं मुलांचं आहे, लहान मुलांसाठी. झंप्या हे एका मुलाचं नाव आहे. महाचळवळ्या वळवळ्या असा बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आपण ती कादंबरी जर वाचली झंप्या द ग्रेट तर आपल्याला पण ते कळेल. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलावण्याचे प्रकरण त्या कथेत केलेलं आहे. म्हणजे घडतं वेगळंच काही आणि खूप काही घडल्याचं आव आणून मग सगळं असं करतात. म्हणजे आग लागली आणि आग लागली असं लोक वावड्या उठवतात आणि मग आगीची गाडी बोलावतात, आग विझवण्याची गाडी. त्याला आगीचा बंब म्हणतात. फायर ब्रिगेडच्या गाडीला बंब म्हणतात मराठीमध्ये. तर ती बोलावणे म्हणजे असं काही झालेलं नसताना काही झाल्याचं आव आणणे असं त्या कथेमध्ये छान रंजक पद्धतीने सांगितलं. अजून एक कादंबरी मनोरंजक आहे. कुठली? यडबंबू डब्बू या नावाची. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. तसा डब्बू पण आपल्या आईला त्रास देणारा एक मुलगा असतो. तो तुम्ही ती कादंबरी जर वाचली तर तुम्हालाही कळेल. तर एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचं खूप सुंदर दान दिलं आहे परमेश्वराने. अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने. म्हणजे गिरिजाबाईंना परमेश्वराने इतकं दिलं आहे लिखाणाचं, त्यांनी काय काय घ्यावं आणि काय काय करावं. तर खरंच गिरिजाबाईंच्या लेखणीला त्या मुजरा करतात विजयावाड. गिरिजाबाईंच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा असं म्हणतात शेवटी विजयावाड. त्यांच्या ह्या थोडक्यात आपल्यासमोर संपूर्ण साहित्यांचा नव्हे पण बालसाहित्यांचा आपल्यासमोर त्यांनी परिचय करून दिलेला आहे. तर यात काही कठीण शब्द आलेले आहेत. कुठले? पुण्यश्लोक हा शब्द आलेला आहे. अहिल्याबाई होळकरांचं एक विशेषण आहे. पुण्यश्लोक म्हणजे कीर्तिमान, सुकीर्तिमान, ज्यांची कीर्ती आणि चांगल्या पद्धतीने पसरलेली आहे म्हणजे सुप्रसिद्ध, अलोट कीर्ती मिळालेली. दुसरा एक शब्द आलेला आहे विचार विनिमय. विचार विनिमय म्हणजे आपापसात चर्चा करणे, विचारांची देवाणघेवाण करणे. आणखीन एक शब्द आला आहे मधूच्या कथेत निकड. निकड म्हणजे गरज, तीव्र गरज, एकदम गरज. बॉसिंग म्हणजे अधिकार, हुकूमत. नंतर लीलया म्हणजे अगदी सहज, मी तुम्हाला मगच सांगितलं. एक काही वाक्प्रचार पण वेगळे आले. पाढा वाचणे. पाढा वाचणे म्हणजे काय? एकाच वेळी एकसारखं एकामागोमाग एक अशा गोष्टी करणे. त्याने असं म्हणतात की त्याने नन्नाचा पाढा वाचला. मी त्याला ते काम करण्यास सांगितले पण त्याने नन्नाचा पाढा वाचला म्हणजे त्याने नाही 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 असं म्हटलं. होचा पाढा वाचला म्हणजे हो हो मी करेल, हो करेल असं. पाढा वाचणे म्हणजे एकच एक गोष्ट एकामागोमाग एकाच वेळी एखादी गोष्ट करणे. म्हणजे चुका पण करतात, तक्रारी करतात, कधी कोणी अपराधही करतात, गुन्हा देखील करतात. गुन्ह्यांचा सुद्धा पाढा वाचला जातो. मनाच्या खिडक्या उघडणे हा आणखी एक वाक्प्रचार आहे. म्हणजे मन मोकळं करणे, नवीन दृष्टी मिळणे. मन बंद असेल तर आपल्याला काहीच बाहेरचं दिसत नाही. डोळे उघडणे मी तुम्हाला मागे सांगितलं. तसंच मनाच्या खिडक्या उघडणे म्हणजे एक आपल्या विचाराला एक नवीन दृष्टी मिळेल. अरे मी आतापर्यंत विचार करत होतो ते किती चुकीचं होतं, आता मला एकदम काहीतरी नवीन कळतंय, हे बरोबर आहे असं जेव्हा आपल्याला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला म्हटलं जातं मनाच्या खिडक्या उघडणे. आणखीन एक हृदयाला साथ घालणे म्हणजे भावनेला आवाहन करणे, आपल्या मनातल्या भावना जागृत करणे. त्याला म्हणतात भावनेला, हृदयाला साथ घालणे म्हणजे हृदयाला हाक मारणे. तर असं आहे मुलांनो. आता गिरिजागिरी यांच्या कथेची वैशिष्ट्ये आपण बघितली, ती काय असावी काही कळले का तुम्हाला? तर ती आहे त्यांच्या कथांमधून कशाचं दर्शन घडलं? मधून पाकीट मारलं होतं ते मोठ्या मनाचं, हां म्हणजेच माणुसकीचं दर्शन घडतं त्यांच्या कथातून, हे लक्षात ठेवा. दुसरं, कथा वाचकांना खिळवून ठेवतात. उठत नाही, हातातलं पुस्तक ठेवत नाही कोणी, पूर्ण कथा वाचल्याशिवाय काहीच करत नाही. आणि जे काही आहे ना, जे काही लिहिलं असतं ते अगदी खरंखुरं असतं, वास्तववादी असतं. असं काल्पनिक रंजक इकडून तिकडून असं लिहिलेलं असं काहीही नसतं. जे घडलं, जे घडतं, जे घडायला हवं असं खरंखुरं समाजाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्ये उमटलेलं असतं. तर ही त्यांच्या कथेंची वैशिष्ट्ये. एक सुंदर वाक्य, मधूचे कृत्य संवेदनशील मनाचं उत्तम उदाहरण आहे. मधू जे काही करतो त्यांचे रुपये वापस करतो, परत करायला जातो, तो आपल्या आईसाठी वापरत नाही. हे त्याचं कृत्य पण एक संवेदनशील मनाचं दर्शन घडवून यांच्या लेखनातूनही असं सगळं घडतं. ही किती मोठं आनंदाची गोष्ट आहे ना.
तर कसा वाटला तुम्हाला हा पाठ? डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या या सबंध नाही पण निवडक अशा बालकादंबऱ्या, चरित्र, नाटिका, कथा यांचा असा छान प्रकारे रसास्वाद घेऊन आपल्यासमोर असं त्याचं ताट मांडलेलं आहे. आता आपण ते किती खायचं हे आपण ठरवायचं. पण तुम्हाला सांगू का, खूप सुंदर आहे. मन लावून वाचा तुम्ही. एकदा नव्हे दोनदा वाचा. तुम्हाला हा पाठ खूप आवडेल. आणि मग साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची तुम्ही वैशिष्ट्ये लिहून ठेवायची. एक कथेच्या संदर्भात जी मी आत्ता तुम्हाला सांगितली, खिळवून ठेवणे, माणुसकीचं दर्शन, मानवतेचं दर्शन वगैरे, भाषा सुंदर, ही कथेची वैशिष्ट्ये. आणि दुसरं चरित्रे या अनुषंगाने त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये तुम्ही लिहून ठेवायचे. आणि कुठल्याही एखाद्या पाठ्यपुस्तकातील एखाद्या पाठाचा रसास्वादाच्या पायऱ्यांच्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करा आणि त्याचं लेखन करा. मग या रसास्वादाच्या पायऱ्या कुठल्या, मी त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र एक दिवस सांगणार आहे की रसास्वाद कुठल्या पायऱ्यांनी करायचा असतो. मग तो कथेचा असू द्या, कादंबरीचा असू द्या, नाटकाचा असू द्या किंवा कवितांचा असू द्या. तोपर्यंत स्थूल वाचन करा ह्या पाठाचं. तुम्हाला का आवडला तो पण लिहून ठेवा. तुम्हाला आपोआप रसास्वादाकडे वळता येईल. आणि साहित्यिक गिरिजा कीर यांच्या कथांची वैशिष्ट्ये आणि चरित्रांची वैशिष्ट्ये तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा. तोपर्यंत मला निरोप द्या. आणि आता भेटूया पुढच्या पाठाकडे नव्हे, पद्यपाठाकडे. याचं शीर्षक आहे वस्तू. तोपर्यंत